डेड बॉल येईल. डेड बॉल बरोबर लहानपणी चांगला डिसिजन आहे. बरोबर डेड बॉल होता. आपला डेड बॉल येईल अंपायर डेड बॉल. हा त्याला काय समजत होता. अपील केले होते आणि काय तरी हंपायला अपील काय एलबीडब्ल्यू भेटलीच असते पण नाही एक रन आणि अपील नाही केली आणि एलबी अपीलचा बरोबर जवळच होता. मिडल आमच्या समोरच होता तो पण काय अपील नाही केली हंपायरनी आणि अंपायरने काय बरोबर एक रन एक बॉल एक रन म्हणजे सज्ज. दूधने मारल्या दूधची आता कॅच आहे बघूया. दूधला दुधामध्ये मिसळून टाकले त्यांनी ते विकेट किपर जे आहे ते संदीप जाऊ द्या. त्या टेक्निकच्या टाकलेलं नाव टाकलं दूध. दूधचं नाव त्यांनी टाकलेलं आहे. आणि चांगली केली तुम्ही बोलणार की त्यांनी चांगली करतात अतिरिक्त चांगली बोलली करतात. त्यांनी दाखवतात की हा आम्ही कोणती किती येऊ द्या आम्ही कोणाला घाबरत नाही आणि असं बोलल्या. आता येतो बल्ली बघूया. सिक्सर हिटर मॅन बल्ली. धोनीने मारला फटका आणि हा 2 रनाचा फटका मारायला धोनीने. जसं काय हिटमॅनच आहे तो मुंबई इंडियन्सचा. फटकेबाजी 2 राहतात दोन राहत आहेत जसं की हिटमॅनच आहे. रोहित शर्मा सारखं तो गोलंदाजी करतो हिटमॅन. त्याचा जागेवरच हिटमॅन आहे तो. जागेवर फटकेबाजी करतायत आणि लोक असं केतन मात्र आहेत आय पी एल मधले आपले याचे ग्रामीण क्रिकेट मधले केतन मात्र की बॅटिंग त्यांची आहे. आहे केतन मात्र चालले नाही. केतन मात्र खेळतायत पण आणि हा फटका मारेल आणि या फटक्यामध्ये धावा किती येतात बघूया. आणि ही धाव संख्या आता अंपायर 2 आता 2 जणू काही केतन मात्र त्याच्या माझ्यावर असं दिसतंय ते. त्याचं नाव दिलेलं हिटमॅन. हिटमॅन बघूया हिटमॅन कसे घेतात आणि कसे नाही. त्यांचं नाव आहे ते भोनू. त्याच्या टीचर नाव लिहिलेलं भोनू पण त्यांचं कामगिरी हिटमॅन सारखी. आणि हा फटका चांगला सुटलेला आहे आणि बघूया धाव मध्ये किती येतात. लीड फुल होते फंबल फुल राहिले आणि या गटानंतर आणि झालेले ते 4 धावा. 4 धावा झालेले ते विचार संपल्यानंतर तिघांना चक्रा देऊन आणि चौका गेला होतो. तिथं 1 धाव होती तिथे 4 धावा गेल्या. एक त्यावेळी 4 धावा. मॅच थांबावं अंपायर जरा लागलेला आहे काय बोलतात. हा चला चालू ठेवा. आणि हा हिटमॅनने मारला आणि हिटमॅनचा काय आता बघूया. आणि हिटमॅनने मला फटका आणि आणि हा आणखी वाढला चेंडू आणि हा किती धावासाठी बघतो त्याला
चटकन मारला त्यांनी एकूण आणि टीमची वारी धावून झालेली ती 27 बॅक टू बॅक. यांच्याकडे आहे आणि यांनी एकदम सुंदर अशी गोलंदाजी केलेला गोलंदाजी फटका असा मारला. राहुल भाई ब्लर की हो रही है एकदम असं आणि हा पकड तुम्ही आणि चौथा षटकार बेस्ट बॅट्समॅनची ट्रॉफी आणते. बघू पुढची मॅच कशी होते मी कशी नाही. 39 back to back 39 one wicket of loss and 39 runs to लोकमान्य बॉयज. आणि हा फटका मारलेला आहे. आता धावा येते ते अंपायर बघूया. अंपायरचं डिसिजन 2 धावा राहिल्या आहेत आणि त्याचं नाव आहे त्याचं वांगडेने त्यांनी मारले 4 षटकार. बॅट बसेल समिती यांच्याकडे ते काय बघूया. षटकार उभे मारले आहेत कोणाला समजून येत नाही. आणि हा चेंडू कॅचची संधी बघूया. कॅच आणि कॅच दाखवायला आहे की मी पण काय करू नाही कोणाशी. फसवलेला आहे तो त्याची संधी आहे. आणि बघूया किती धावा धावत आहेत आणि मिस फील्ड धाव संख्येने वाढ तिथे एक रन होतं ते आणखी मिस फील्ड झाले फंबल होते बॉल. आणि बघूया 2 धावा त्याच्या टीमची वाट धाव संख्या झाली त्या 43 एक बॉल थोडे 3 रन. बघूया नेक्स्ट बॉल तो रवी रेड्डी 3 ओव्हरची मॅच आहे. लास्ट ओव्हर मॅच आहे आणि हा माजलेला चेंडू यांनी धोनीने मानलेला 1 येण्यासाठी लास्ट ओव्हर हाणामारीची असते आणि हाणामारीच्या आक्रमणात त्यांनी चांगल्याच गोलंदाजी करून दाखवली की हा तुम्ही बॅट्समॅन आहे तर मी पण एक बॉलरच आहे. मी पण लास्ट ओव्हर काय घेते की तुम्हाला थांबवण्यासाठी घेतोय. हाणामारीच्या ओव्हरमध्ये चांगले गोलंदाजी करतो रवी. सुंदर गोलंदाजी करतोय. लास्टसाठी एक मित्रांनो असतो की हा जसा बरोबर मारा पण हा गोलंदाजी मस्त करतोय. आणि हा चेंडू कॅचची संधी बघूया झेलबा होते की नाही. धावते सर्व फिल्डर आणि काय होते आणि ही होतील कॅच अतिरिक्त कॅच होईल. कॅच सुंदर कॅचची संधी काय कॅच जिंकलेला. आता युट्यूब मध्ये तुम्ही बाय इंटरव्ह्यू तुम्ही टाका. हे युट्यूब मध्ये तुमचं नाव काय कॅच पकडायचं नाव काय मनोज काय कॅच पकडले मनोजने. आता हा मनोज सुधीर वाढत आले पाहिजे इंस्टाला. हा आणि हा परत कॅचचा मोका आणि बघूया काय होतंय. आणि ती संधी बाद केली नाही आणि बघूया त्याची धाव संख्या सध्या आणि आउट चांगले आता एक रन राहिला असं एक मध्ये समाधान मानलेलं त्यांनी. आणि हा मानलेला आहे ते दाखवलेला त्यांनी की हो. आणि ही कॅच झेल बाद झालेला आहे तो टीमची वाजून 44
शिवम चेंडूला काम करतो का शिवम बद्दल सारखा काय करतो काय बघूया लास्ट बॉल आणि हा मारलेला चेंडू आणि किती धावाने मारलेला आहे बघूया षटकार मध्ये 18 चेंडू मध्ये 52 रन बनवायचे आहेत म्हणजे आता 2 रनचा खेळ नाही मित्रांनो तुम्हाला माझे चौकार षटकार मारायचे आहेत लोखंडवाला बोई जे मारले आहेत ते रन 51 मारले आहेत 52 रन बनवायचे आहेत शेल्टी पडायला 18 बॉल मध्ये 52 रन बनवायचे आहेत म्हणजे प्रत्येक ओव्हर तुम्हाला एक ओव्हर 20 रनची मार मॅच थांबवा थोडा मॅच थांबवा चंदू साईडला आहे आणि नॉन साईडला सचिन आहे संपा मॅच चालू करा बरं तुम्ही रवि चंदू कसा फटका चांगला मारला बघूया किती आणि त्या मिस फील्ड राहिला मिस फील्ड चक्रामध्ये 2 रन घेतले लोक मला बोलले फिल्डिंग एकदम काय फिल्डिंग मध्ये ध्यान टाकत नाही ते 2 रन घेतलेले आहेत त्यांनी असं धावांना मिस फील्ड हलक्यामध्ये घेतात ते पण ज्यांनी काय चौका षटकार लागले तर ते हलक्यामध्ये पण फायदा नाही कारण मित्रांनो क्रिकेट आहे कधीही गेम खेळू शकतो हा रेडी आणि हा फटका चांगला मारला आणि बघूया आणि हा धावतात किती चौकात असे सुंदर असे गोलंदाजी केलेली त्यांनी आणि फटका चांगला मारला आहे चौकात का मारलाय त्यांनी आणि बघूया पुढे आणि हा तिने पकडला आणि पकड हा चांगला मारला आहे वा षटकार
आणि हा चेंडू पटकावला चांगला वर्षाच्या दिशेने फटकाला 2 रनासाठी मारलेला तो फटका चांगले 14 4 बॉल 14 मी कधी पण बोललो तुम्हाला क्रिकेटमध्ये तुम्हाला कमी लेखायचं ना तुम्ही 52 बॉल ते पण मारू शकतात त्यांना माहित आहे की आम्ही पण कमी आहे कोणासाठी मग फिल्डिंग मध्ये जाम लावा क्रिकेट गेम आहे कधी पण गेम खेळू शकते असे नाही आणि हा चेंडू मारला म्हणजे परत बघूया किती धावा येतात षटकार षटकार म्हणजे षटकार नाही लांब चौका मारला षटकार वीस आहे 5 वाईट चेंडू आणि चेंडू आहे 21 त्यांना माहिती आहे मला 20 पेक्षा जास्त बनवायचे आणि त्यांना 21 बनवून दाखवला आणखी एक गोल आहे बरोबर केल्टी मोठा बोलते मी आम्ही पण कोणाशी कमी नाही तुम्ही मला आम्हाला 50 आहे दाखवतो मला 80 वर पण दाखवू शकतो असं बघूया काय ते टीम आहे ती वा दाखवलंय हा काय बॅट्समॅन तुम्ही समजलं नाही आणि पावसर मारलेला चांगला पावसर मारला तिथे बॅट्समॅनला काय समजलं नाही 12-31 तरी दाखवलं का 21 रन 12-31 विधायला ते 21 रन एक ओव्हर 21 रन आणखी 20 रन मारले तर ते मॅच झाली होती 12-21 31 12-31 21 रन हुए अभी 21 रन हुए सूरज नाम डालना पड़ेगा नाम डाला नहीं था क्या नहीं इसमें डालना पड़ेगा इसमें आएगा नहीं ठीक है नाही थांबा मित्रांनो जरा इथे झालेलं आहे युट्यूब मध्ये थोडा प्रॉब्लेम आलेला आहे 2 मिनिटं थांबा जरा 2 मिनिटं थांबा आमच्या 2 मिनिटं थांबा थांबा 2 मिनिटं थांबा 2 मिनिटं चालू करा झालं युट्यूब चालू झाला चला आणि हा चेंडू मारले एक धावासाठी रवीने चांगली फटकेबाजी केलेली आहे आता बघू रवी स्ट्राईकला जातोय त्याला माहिती आहे की हो मला 20 रन आणखी बनवायचे असते मी विजयाकडे घेऊन जाऊ शकतो माझ्या संघाला कितीपर्यंत मी ना पुढे घेऊन शकतो कारण की हा सेमीफायनलचा मुकाबला मित्रांनो मॅच जो आलेला आहे मॅच जो आला त्यांचे धावती वाटून झाले 22 आणि झालेले हा बोट चेंडू केलेला आहे काय बॅट्समॅन समजलं नाही बॅटीचा खालून बोट केलेला आहे बॅटीचा खाली बोल होता लागला तर षटकार गेला असता रवीने स्ट्राईक घेतली पाहिजे कारण की रवीला माहिती आहे की मी चांगले फटकेबाजी केली की स्ट्राईक मध्ये झालं पाहिजे कारण की मॅच जास्त ओव्हरची नाही 3 ओव्हरची फक्त मॅच आहे हा मारलेला चेंडू आणि कॅचची संधी आहे बघूया काय होते आणि रवीने त्याची सुंदर कामगिरी केली की हो पहिले मी मारले होते तर आता मी मारू शकतो कारण की रन झटका चौकारची मॅच आहे 1-2 रनाची मॅच नाही बघूया तर रवी सज्ज झालेला आहे 2 झटका लागले तरी मॅच मध्ये आहेत रवी आलेला आहे हिटर आणि हा रवीने चेंडू बघूया किती धावा येतात आणि कॅचची संधी बघायला भेटते आणि हा झेलबाद झालेला आणि बॅट्समॅन आउट झाला चांगला हिटर होता बॅट्समॅन आणि रवीला आउट केलं त्याने मी पण मोठे फटकेबाजी करू कुठे गणेश आलेले आहेत बघूया आणि हा पुढच्याच चेंडूवरती त्याने काय केलं नाही बघा हंपा डिसिजन बरोबर बोल तिचा फेअर डिलिव्हरी बरोबर त्यांनी केलेलं आहे गोलंदाजी डॉट निर्धाव चेंडू आहे 1 रन आता बॅटिंग लावून 1 रन आता आहे फेअर डिलिव्हरी आणि हा चेंडू मारलेला चांगला हातावर जातो काय बघूया किती धावा येतात ते आणि अतिशय सुंदर फिल्डिंग रनआउटची संधी आहे बघूया रनआउट आणि ते रनआउट केलंय त्यांना गणेशला चांगली फटकेबाजी करून गेल्या मॅच मध्ये
तरी भाऊ दोन का ते संध्या बघूया किती धावा होते ते 2 धावा 5 मध्ये 25 पाहिजे त्यांना षटकारच मारायचे आहेत 1-2 रनाचे काय होत नाही आणि सचिनला षटकार 5 मध्ये 25 बघूया 5 मध्ये 25 4 षटकार मारले तर तुमची मॅच होणार तुम्ही बघूया वाईट चेंडू आता 24 पाहिजे 4 षटकार मारा आणि मॅच जिंका तुमच्याकडे आहे का मॅचची संधी बॉलर पण कमी नाही मलिक खान बेस्ट बॉलर आहेत ते पण आणि हा ढोल चेंडू गेला योगा चेंडू टाकलेला आहे आता 4 मध्ये 24 चारी पण 6 मारायचे चारी पण 6 मारला तुम्ही तर तुमच्याकडे मॅच आहे तुम्हाला बघून चेंडू खेळायचा आहे चारी पण 6 मारा आणि दोन युवराज सिंग आणि हा चेंडू 6 मारला आणि त्याने दाखवलं की मी युवराज सिंग तर नाही पण पवन केले 22 सारखा बनवू शकतो कारण की मी टेनिस क्रिकेटर आहे मी बनवू शकतो आणि आता षटकार मारला आता बॅक टू बॅक 3 6 आले तर तुमच्या विजयकडे तुम्ही जाऊ शकता आणि पुढे डॉट बॉल आणि हा चेंडू डॉट झालेला आहे त्यांनी डॉट केला कारण आता भरपूर धाव संख्या पाहिजे धाव संख्या 24 2 बॉल मध्ये 18 पाहिजे 1 बॉल मध्ये 16 लाईव्ह मॅच आहे बघा युट्यूब पे लाईव्ह आहे बरोबर बघा आणि हा दोन चेंडू गेला आणि जुनी टीम जिंकली ती लोखंडवाला बाजू जो